नाट्य देवता, नाट्यरसिक आणि बाल प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून माता अनसूया निर्मित परिप्रकाशित कलरफुल वंडरफुल धम्माल 2 बालनाटिका धम्माल, भूत बंगला आणि मोबाईल गेम्स अँड चॅम्पियन. सर्व प्रेक्षकांना विनंती, नाट्यप्रयोग सुरू असताना कृपया आपले मोबाईल आणि लहान मुलं बंद करून ठेवायची. प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून माता अनसूया निर्मित परिप्रकाश सादर करीत आहोत एक रहस्यमय बालनाट्य. लेखक दिग्दर्शक प्रवीण कुमार भांदे, संगीत सूरज शुभंकर प्रणय. सादर करीत आहोत एक रहस्यमय बालनाट्य. आपण अगदी बरोबर पत्त्यावर आलो असं दिसतंय. हो, अगदी लिंक वरती बरोबर आलं. मला तर भाव वाटत नाही. मी काय म्हणते, आपण मुंबईला जाऊया का? अगं, अजून आपण बंगला सुद्धा बघितला नाही. 2 दिवस बंगल्यात राहायचं, एन्जॉय करायचं आणि मगच आपण जायचं. कळलं? बोला. मला तर एक चित्र वाटत. गप्प बस गा. हा बाबा, मला पण तसंच वाटतंय. अशी पत्ता विचारलात ना, तेव्हा तो माणूस कसा विचित्र पाहत होता आपल्याकडे. म्हणून असं मोठ्यानं एकेरी नावाने हाक मारायची नसते, समजलं? सॉरी बाबा. सॉरी बाबा. आधी चूक करायची आणि मग सॉरी बाबा म्हणायचं. हे आपण कोकणात आलोय. कोकणात कोकणच्या माणसांचा स्वभाव असतो
फणसासारखा, म्हणजे बाहेरनं काटेरी फणस, आतून मात्र गोड रसाळ गऱ्यांसारखा स्वभाव असतो. मग आपण त्यांना नारळ पण म्हणू शकतो ना? हा, तू ते गाणं सुद्धा ऐकलंय. कोकणची माणसं साधी भोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी. हो, काळजात त्यांच्या भरली शहाळी. आधी कसं काय शांत हो. बापरे, सायकल बघ कशी गावाकडे सायकल बघ कशी आहे. वाचलो बाबा, तुम्ही नसता तर हातपाय मोडून बॅग आल्या असते माझ्या. तुम्ही मुंबईची पाहुणं का? हो, तुम्हाला कसं कळलं? एवढं नटून तुटून आला आहात. नटून तुटून म्हणजे असं की गावाकडची माणसं नटत नाही, पण शहराकडची माणसं नटून तटून येतात. कळत तिसरीचे कपडे घालून आला मग. काय रे, तुम्ही ह्याच गावातले दिसताय. हो, तुम्ही कसं वाटलं? सायकलला ब्रेक नाही ना? तिथे गावाकडे नो लायसन. हो दादा, मला जरा पत्ता सांगायला मदत करता का? तेच सांगायचंय. मी पत्ता सांगतोय. अरे वा, कोणतरी चांगला सापडला. विचारून या, नाही तर आपण मुंबईला जाऊया. पत्ता सापडत नाही तर राहू. आजी आल्यापासून 4 वेळा झालं. काहीतरी विचित्र वाटतंय. मुंबईला जाऊया. गप्पा हा बघा, हा बघा. काय काम आहे? काय झालं? असं कसं बोलला? काय माहिती? ते मुंबईचे भूतकर आहेत ना, त्यांच्याकडे ही प्रॉपर्टी आम्ही विकत घेतोय. होय. तुम्ही ओळखता का त्यांना? हो, चांगलंच ओळखतो त्यांना. म्हणजे काही नाही, तुमचा जेव्हा झाला आहे का? आमच्या बाबांनी त्यांना 1 लाख रुपये दिले. तू जिवंत आहे रे इथे? 1 लाख दिले, 10 लाख दिले, तुला काय करायचंय? मी आहे रे इथे. आजी समजावून सांग ना. असू द्या, असू द्या. काय आजकालची पोरं अशीच असतात. नाही आगाऊ. बास, मुलं आगाव वाटत नाही, तू जास्त आगाव वाटतेस. नाही तुला सांगितलं. हा, हो दादा, हा पत्ता सांगा ना. पत्ता विचार पकडा. हा? पत्ता. अरे बापरे, सायकल घेऊनच गेला. हा फणस जरा जास्तच काटेरी होता. अरे फणस नाही, हा नारळ जरा जास्तच फणस होता. हे साहेब ऐका. बरंच नारळ काय बोलताय? हा, आणि तेच हे बघा थांबलाय. आपण विचारूया. थांबलाय का? चला, आता चला. विचार बाबा, तू ये ना पटकन. चला, चला. या बी येते. अगं दादा, ओ दादा. अरे पण मी अजून पाऊस नाही झाला. मग अशी ती थांबली तेव्हा तू तुझ्या हातात टायर घेतलेला. कसं काय? माझा राव एकदा पण झाला नाही. मला द्या. बाबा, मी या मुलांना विचारतो. एक्सक्यूज मी, कॅन यू हेल्प मी? इंग्रजी बोलतोय, इंग्रजी बोलतोय. Yes, yes, sure, sure. तू जरा ते इंग्रजीच्या शाळेत जात असतो, पकडता तोच बोल. अरे, माझी शाळा फुल इंग्रजी नाही, सेमी इंग्रजी आहे. अरे पण काय पाहिजे ते विचार. हॅलो गाईज. आम्ही काय तुला गाई म्हटलो? गाई बोलतोय. इंद्रा, गप नाही. गाई गोठ्यात चारा खाय. गप्प बसा. मी बोलतो. Guess what? आता लागली वाट. ऍड्रेस बेस हे काय पॅन्ट आणि शर्ट घातलाय. ऍड्रेस ओके ओके. टेलिंग सी गो स्ट्रेट अँड देन इधर नाही. ओनली गो स्ट्रेट जाईल. ओली गोड ते जाईल. काय झालं बाबा? अरे आधी खाली बघीन मग बोलिंग.
मागचा आहे ना तो बंगला आपण जवळ आणलोय तो बघा गेट आणि हे बघा त्या गेटवर काय लिहिलंय त्या गेटवर काय लिहिलंय काय कोणी वाचलंय अगं ते बघ भूत बंगला आम्हाला कुठे येत आहे वाचता मी आहे ना भूतकरचा टन खाली पडलाय भूतवर राहिलं चला चला नाही ए आजी पण मला सांग बंगल्याच्या बाहेरचं वातावरण इतकं सुंदर आहे मग काय बाहेरच राहायचंय मला जरा बोलून देशील का तुम्ही म्हणालात बंगल्याच्या बाहेरचं वातावरण चांगलं आहे. मला वाटलं बाहेरच राहायचं काय अगं वातावरण बाहेरचं छान आहे ना मग वातावरणातच राहायचं नाही मग आतमध्ये बंगला किती छान असेल हा, हे माहिती. हं? आतमध्ये बंगला किती छान असेल या बंगल्यात कोणी जाऊ नका. बाहेरचं बाहेर. कोणतरी येते येत आहे. अरे बापरे हा माझ्या म्हाताऱ्याचा बंगला आहे. अरे देवा, उठकी म्हातारी कोण तो आहे या बंगल्यात. चालते वा समद्यांनी. ज्या वाटेनं आला त्या वाटेनं मागे फिरा. माझा म्हातारा आंबा खातोय ये म्हाताऱ्याचा बंगला आहे हा. वय 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 तो आता आतमध्ये बसून काजू खात असेल. काजू काजू बी खातोय लई खादार आहे काजू खातो. आणखी काय काय खातो? माझ्या म्हाताऱ्याचा बंगला आहे हा. होय. तो आता आतमध्ये बसून फणस खात असेल. फणस फणस बी खातोय माझ्या म्हाताऱ्याचा बंगला आहे हा. माझ्या म्हाताऱ्याचा बंगला आहे. वय आता काय खातो या ये, इकडे ना. तुझ्या केलेलं आपल्याला काय माहिती काय काय खातो? प्रवासाची म्हणजे मजा. आपल्याला खातं म्हणजे काय काय कोण शेंबडी आहे माझ्या म्हाताऱ्याचा बंगला आहे हा. ए आधी चल ना घरी. मी नाही जाणार. आय चल घरी. तो बघ कुल्फीवाला आलाय. ए संजय बोलव त्याला. बोलवते. कुल्फीवाला अरे कुल्फीवाला. ए आधी चल घरी. ए कुल्फीवाला. माझ्या म्हाताऱ्याला कुल्फी नाही आवडायची. आणि मला नाही बाजी बाजी ओ बाजी बाबा काय प्रकार हा अहो साहेब ऐका हा दुसरं बोलला अरे बंदा सापडला बोल हा ते अहो बोल काय हे गेले ना आहे, ते काय ते कुल्फीचं काय खायला गेले तुला खायची का आपण कशाला इथं उभं राहायचं आपण- तुम्ही जाऊया कुल्फी खायला बस तुझा म्हातारा आतमध्ये बसला होता म्हणे बसला आहे मग कशाला आत जायचं बाहेर नाही नाही, अगं नाही गं म्हणजे वेडी आहे गं वेडी आहे वेडी आहे आपण शाळेवरती नाही आपल्याला काय माहिती आपण इथं आतमध्ये आजीकडे लक्ष देऊ नका आपण चूक केली आजीला आणून इथे आणि असं म्हटलं तर नको माझं ऑफिस आहे हे पार्सल पाठवलं तुम्ही पण काय म्हणताय पार्सल अमेझॉनवरून येणार आहे माझ्याकडे ते आहे तुला काहीतरी खेळण्यातली गाडी मागवली मला हो कशा पाठवू? असं चला पहिले चरण स्पर्श तुझे आपल्या नको तुम्ही आपलं तुमचं स्वतः काय म्हणून म्हणून पहिले चरण स्पर्श तुझे गेट उघडा आहे चला आतमध्ये अय्या पहिलं मी. हो. ये. चला हे चला, हात चला, हात चला, हात चला, ये, ये. ए, हे. काय अगं, आपलं वातावरण चांगलं आहे आतलं वातावरण
फोटोत पाहिला तसा बोला की अगदी फोटोत पाहिला तसाच. हो ना अगदी फोटो मध्ये पाहिलाय तसा झोपाळा हलतोय म्हणजे तो म्हातारा झोपाळ्यावर बसलेला आहे आपल्याला दिसत नाही पण तो आहे सुंदरता असं करतो कुठं कुठं फिरत असतात आपल्याला दिसत नाही गप्पा बस. ते असते आपलं. गप्पा बस अगं समुद्र किनारी बंगला समुद्र किनारी बंगला हं? त्यामुळे हवा आतमध्ये आली आणि झोपाळा हल्ला हा म्हणून झोपाळा हल्ला ए आता पुढे काय बोलू नका जागा ठेवा चला आपापल्या खोलीचा एन्जॉय करा सक्षम मस्त झोपाळ. मी मस्त झोपाळ. मी माझी खोली पाहून येते. अगं जा ना विचारतेस काय जा अरे वा आजी बघ काय खूबसूरती आहे हा काय खूबसूरती बघ ना म्हणजे काय सुंदरता बघ सुंदरता समुद्र किनारा बघा जाऊ ए थांब मी खिडकी उघडतो थांब हो नका अहो, खिडकीत तर भूत आतमध्ये येईल तुम्हाला बोलून दिसल्यावर काय करावं तुमच्या पायी? खिडकी उघडली आहे काय करायचं आजी हे बघ किती छान दिसते बघ हा लय चांगला आहे है की नाही अगदी मस्त मजा येईल ग हा बंगला आपण विकत घ्यायचाच हा, नको 1 लाख दिले बाकीचे द्यायचे नाही नाही आजी काय नाही आपण मुंबईला जाऊया हे नको हे खिडकी आणि वारं आणि भोपाळा आता या घरात नाही भूत आहे आजी मी तुझं काही ऐकणार नाही हा बंगला मी फायनल करतोय म्हणजे करतोय मनू काय झालं मनू बाबा, आजी बाबा. काय झालं मनू काय झालं हा? मी आज गेले. खोलीत कोणीतरी होतं. मला आवाज आला. बघा मी म्हणलं ना खोलीत हाय कोणतरी म्हातारा बसलेला आहे तो आता सुद्धा आंब खात असत अरे नको बस मनू मला सांग काय झालं सांग मला काय झालं मी आज खोलीत गेले. हा. ते टेबलामागे कोणीतरी होतं. मला आवाज आला. कसं शक्य आहे आपण आतमध्ये आलो ना आपण आलो पण तिकडे आपण गेलो थांबा कोणी घाबरू नका मी आहे ना कोण मी आहे ना म्हणूनच आम्हाला आमच्या जीवाची काळजी काय बोलायचं? म्हाताऱ्याला पळून गेलं म्हणजे आपण काय करायचं? माझी मुलं हा. काळजी आहे मला पण मला पण काळजी आहे बस म्हणू कोणती खोली दाखव मला कोणी घाबरायचं आहे बोल काय म्हणतेस थांबा, मी बघतो. हा बघ हा बघतो ए थांब ते कुंड्या ए काय बोलतेस तू ते कुंड्या घरी जाऊन काय करणार नाही म्हातारा हा केलं म्हणजे पोटी गेली नाही सक्षम म्हणू चल दाखव खोली आता घेऊन जा या खोलीत. आता ही खोली काय हे बघ घाबरू नकोस घाबरायचं नाही. आज कोणीही नाहीये कोण नाही हा तुम्ही घाबरलात तर आम्हाला सांगा मागच्या दर्शनात मी पडलो. बस बस म्हणू चल कसा बस चल हे म्हणू सक्षम हे बघ काय मनू, टेबलामागे कोणी नसणार. हीच काय असणार. हे बघ बॅटरीवाली. दुसरं कोण नाही आजी हे बघ ना आजी अरे काय नाही बघ ना मला नका जपून जपून काय असते. हे घाबरत आहे आपल्याकडे नका बाबा आपण मुंबईला जाऊया चला हे बघ. काय म्हणले आपण मुंबईला जाऊ हा मुंबईला जाऊ. 10 वेळा झालं 10 वेळा जाईपर्यंत बराच वेळा होणार. काय बोलण्यासारखी गोष्टच नाही बोलायचंच नाही पण काय करायचं हे असंच काहीतरी आपण करतो ते करत नाही बस. आजी तू एक काम कर तुला मी शिवशाहीचं तिकीट काढून देतो तू जाय ते जाऊ दे तुम्ही जाहिरात करता काय शिकले? आजी आतमध्ये कोण नाहीये खेळण्यातली गाडी होती आता इकडे तिकडे बघायचं नाही चला माझ्या मागे या हे बघा म्हणून सक्षम त्या खोलीत जायचंय आत तो झोपाळा नाही झोपाळा बाहेर म्हातारा नाही आंबा नाही चला
काही नाही चला काही नाही आजी बघ उगाच काहीतरी कोणत्याही खोलीत काही नाहीये आपण सर्व खोल्या शोधल्या हो की नाही कोणी होतं का उगाच आजीवरती विश्वास ठेवू नका आजी काय करते माहितीये का ती मुद्दाम सगळं करते मुद्दाम म्हणजे तिला इथे राहायचं नाहीये कळलं का तर आता आपण घाबरायचं नाही बिनधास्त 2 दिवस राहायचं एन्जॉय करायचं हं? आजी तू आलीस हो बाई. अगं पण गेली माणसं आले ही माणसं आहे हो गुडकी माणसं आहे नमस्कार नमस्कार हा, बाई, नमस्कार, बाई. नमस्कार. हा, काय नाव आपलं नाव नाही वाटत अगं अनोळखी लोकांना नाव सांगायची पद्धत नसते त्यांच्याकडे ऐका ना तुम्ही हातामध्ये हाका मारायला पाहिजे हो हो आपण तुमचं नाव पार्वती पाहिजे आता काय तुझं नाव ठेवतेस पारबाई तुम्ही राहता कोणत्या वाडी अहो आमचं चाललंय आम्ही विकत घेतो ना बघला काय रे काय झालं रात्रीचं खेळ चालू बघता आपल्याला तुझंच काही नाही वाटत तुम्ही कशाला बघताय रात्रीचं खेळ चालू म्हणतात या काय म्हणते आम्ही प्रवासात आलेलो तुमच्याकडे जेवणाची व्यवस्था नाही, आजी आपलं ठरलंय ना अगं वेगळं सांगितलं की आजी सगळं सगळं नाही. विकत काही घ्यायचं नाही 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 या काय म्हणलं पोरांना सांभाळणं करतो मी आले तर लई दमडूक होती या. तर आपण या अभ्यासात म्हणजे पैसे खर्च करायचे हा मग काय आज पैसे खर्च करायचं काय अगं आजी तू कशाला आलेस हा म्या या पोरांना सांभाळलेला हा बाई चहा पाण्याचं चहा पाण्याचं आम्हाला चहा पाणी ऐका चहा पाहिजे त्याच्याबरोबर पाणी ती लाईन टाकली म्हणजे ते चालू नाही झालं कॅमेरातच तुम्ही घेतलं हा, आपल्याला आहे की चहा आणि पाणी कॅमेरातच ऑडिओ संध्याकाळी घेतलं ती लाईन कॅमेरा टाकली ना नाही नाही मला विश्रांती पाहिजे त्याला ऑडिओच येत प्रवास नाही झालाय हा मी जरा विश्रांती घेणार आणि बघा ना मग काय. संध्याकाळला कोंबडी कोणाला? हा, जेवण आणि भात आणि काय हवं बस जास्त बिल होईल मग हा परत या तुम्ही जेवणाची व्यवस्था करून या मावशी अंबुद्या करता आम्ही काय करायचं सोबत अहो पारुताई मुलं म्हणतात थांबतात थांबू द्या आमची मुलं पण कंटाळले तो दिवसभर कंटाळले गावच्या मुलांसोबत खेळतील ना कधी द्या असं द्या तुम्ही हे समजा आणा संध्याकाळी हा. काय तुमचे पैसे असतील ते लगोलग घ्या याच्या हो. 2-3 वर्ष पुढे मिळणार नाही काय हिसाब नको का तुला 2-3 वर्ष पैसे देत नाही म्हणून त्याला सांगतेस तू नाही आम्ही गावाला गेलो तर येतच नाही परत त्या भीती. बस तुझा मुलगा काय करतो मुलगा काय करतो आमचं पोरगं बेवडे नाही. म्हणून पैसे तुझ्याकडे हात नाही म्हणून 2 वर्ष एकत्र घेतेस अहो एवढा नाही राहिलेली दुकान नाही का आणून हे? ताई नमस्कार तेवढी जेवणाची व्यवस्था करा आजीने सांगितली या तुम्ही या सांगितलं ना बघण्यावर आता कोंबडी दुसऱ्याकडे सांगितलं दोन यायला राहावं लागलं. नको नाही येतात बस जा कोंबडी वर आणून द्या या बापरे आधी advance द्या पैसे. बस येतो काठी फणस असा काटा टोचून गेला बघा आणि हे बघा त्याचे काटे हा खतरनाक काटा दिसतो केले जातो या जवळ या शहरातल्या माणसाच्या जवळ येत नाहीत पोरं हा, घाबरते. घाबरतात त्याला वाटतं पळून गेलं घेऊन जाते हा, असं झालंय. काय ग मला नाव काय तुझं जोरात बोलली. पिंकी वा वा किती गोड दिसते रे गोड आहे गोड काय बाबा काय करतात तुझे काम बिम काय करत नाही. लावून ठेवलंय. हे? आता काय करतात? दिवसात असतात. आई काय करते काही काम करते बाबा. काय ग तू राहते पुढे वरची वाडी इथे तुला वर करून दाखवायची आणि तू राहते पुढे सगळ्यांच्या वाड्या इथेच आहे आपल्या बाई. अच्छा तुझी आई लोक काय करतात आई काय करते आणि बाबा झोपतात
इथे सगळं झोपण्याची आवड जास्त आहे. वा 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 हो कसा बघतोय माझ्याकडे. काय रे लब्बार कसा आहेस तू बघायस ना. बाबा काय करतात. सगळ्यांचे बाबा झोपतात आई कामाला जाते. काही तुझ्या काय झोपाय का तुझी आई आणि बाबा झोपतात. या आपण या आमच्या मुलांसोबत खेळायला या. बसा बसा सक्षम म्हणू त्यांच्यावर खेळायचं. बसा दोघे तिकडे बसा दोघे तिकडे बसा. बघ सक्षम गावाकडची मुलं कशी बोलतात असं बोलायला शिकायचं. काय रे मुलालो काहीतरी सांगू नका त्याला. त्याला कोणी विचारलं तुझा बाबा काय करतो तो सांगत झोप द्या. आणखीन काय होतं रे बघल्या. हा बोला काय होतं. काहीच माहिती रात्र झाली की आणखीन काय काय ठेवतात रे भूत बंगल्यात. सगळं सांगितलं आणि म्हणतात काहीच माहिती मस्करी करतोस. कसा बोलतोय. भूत गीत काही नसतं सगळ्या अंधश्रद्धा आहे. आवाज येतोय. आतमध्ये कोणीच नाही. आजी आवाज कोणाचा. आपण विचारलं काय झालं कोण आहे कोण आलं विचारलं. काय झालं. अरे बाहेर आलोय तर आपण उभी नका. काय झालं सांगा ना. सक्षम कोणच राखमध्ये आजी आपण काम करूया त्या पानवशीला विचारूया. पानवशी ही जागा तुम्हाला पाहिजे काय. हडक करायची तुम्हाला. आमच्या मनात सगळं घालवतात ते बघा तुमचं नाटक पण माहिती आहे. त्या आजीने सांगितलं चहा आणायला. तो चहा आणून द्या कळता मला. आता काय करायचं.
तुमचं सगळ्यांचं डोकं फिरलंय आमचं नाही डोकं फिरलं, तुमचं डोकं फिरलं. माझं नाही तुझं डोकं फिरलंय. तुम्हाला इथे राहायचंय, आम्हाला नाही राहायचंय. हॅलो जा तुम्ही आधी घरा. आपल्याला इथे राहायचं नाही. मी घाबरत नाही, नाही, होतं नाही तिथं खूप आहे. मी घाबरत नाही. हा बाबा आहे त्याच्या मांडीत. जा तुम्ही जा. आपण जाऊया. साहेब येतो. हा. त्यांना सांगा आम्ही जातो. हा. सांग त्यांना. जा. आपण जाऊया. हा. तुम्ही जिवंत राहा. हा साहेब, काही लागलं समजलं तर तू करा. हा. आहे ना मग मोबाईल तुमच्याकडे. तिकडचं जा. थांबा. येते. काय झालं हे काय? येतो मी सुद्धा. तेच म्हटलं कशाला राहायचंय. काय समजे गावाकडे चला सांगू तू काय जा. जाऊया जाऊया पण चला, चला. पण आपल्या खोलीत कोण आहे ते बघायचं आणि मगच मुंबईला निघायचं. नाही. आपल्या खोलीत कोण येते माझ्यासोबत. चला बरं. हे. हॅलो नमस्कार. नमस्कार. मेघना बोलतेस. मला वाटतं तुझी आई बोलते की काय. हॅलो ऐक ना. ऐक हे बघ मी प्रॉपर्टी छान आहे ग. ती आजी खोटं बोलते. तसं नाही आहे काही. अगं एकदम छान आहे. काही नाही. अगं तिचं आपलं एकच वाक्य असतं. काय वाक्य असतं. झोपाळा हालतोय मुंबईला जाऊया. हो झोपाळ्यावरती म्हातारा आंबा खातोय मुंबईला जाऊया. म्हणजे कुणी काय खाल्लं की तिचं एकच वाक्य असतं. ऐकलंस का. अख्खी वाडी बोलते. आवाज येतोय का. ऐकव तुला. ऐकायचं. मेघनाला आवाज ऐकायचा वाडीचा. थांब आता ऐक. झोपाळा हालतोय हा खालच्या वाडीचा आवाज होता. आता वरच्या वाडीचा आवाज आहे.
आंबा म्हातारा खातोय. हा वरच्या वाडीचा आवाज होता. आता मधल्या वाडीचा आवाज आहे. म्हातारा काजू खातोय. हॅलो, काय म्हणतेस? आवाज सेम वाटतोय. ते एकाच गावातल्या 3 वाड्या आहेत. हो हो. झालं हे बघ, ती म्हातारी आहे ना, पार्सल जिथून आणलेस ना पाठवून दे. काय कामाचं नाही. हा वय वय वाय वाय नाही. तू अशी कशी बोलतेस? हा 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 झालं समजा सांगून. आणि समध्या वाडीचा आवाज ऐकला. अगं नाही, आता एसटी स्टँड वरच्या लोकांचा आवाज ऐकवा. फोन कर झाला. हा, हे घ्या ए, चहा घ्या. कुणी आणला चहा? कोण आणणार? म्हणजे ती पारू ताई? नाही भूतानी. तू चहा बनवलास? हा वय. वा वा, नशीब. एक तरी काम छान केलंस. हा बघूया. आणि ऐकलं. थांबा, येऊ दे ना मला. हा. एका गुटक्यात घेऊन टाकली. अजून आहे 2 घोट. चांगली आहे. अगं गवती चहा. हा वय. आजी, काय चहा झालाय ग. एकदम मस्त चहा झालाय. काय पडलं? आजी, घड्याळ पडलं. आजी, काय झालं? मला भ्या वाटतो या. आपण मुंबईला जाऊया. अरे का? मला कोणतरी बोलते. नाही नाही हे असं नाही. आजी, आजी, आजी. ए, काय करते तू? काय? ए, घरात असं काय झालं? आजी आहेस ना तू? हा आता मध्ये मध्ये तुला काय होतं? काय माहिती? तो म्हातारा शिरला की काय तुझ्या अंगात? हा म्हातारा. नाही नाही नाही, तू शांत. हा, बरे, घाबरतो मी. आजी, मधलं त्याचं काय वाटतंय मला? आजी थांब ना. ए, खरंच बाई भीती वाटते मला. मला बी भीती वाटते. प्लीज असं काही करू नकोस ग. नाही नाही, ते आता चहा झाली. हो, द्या. हे बग आजी, तू घाबरू नकोस समज नाही, मला. नाही, हा, हा, हे बघ, अजून चहा पाहिजे का? चहा पाहिजे. मला ऐक. पण हे बघ, तू म्हणतेस ना झोपाळा हलतोय, हो. तुळशी वृंदावन हलतय, वय, वय. हे हलतय, वय. ते हलतय. वय. नशीब, नशीब हे तुळशी वृंदावन आणि ही कुंडी जागच्या जागी आहे. आजी, हे कुंडी, कुंडी कशी हल्ली? काय माहिती? त्यात भूत आहे वाटतं. कुंडीत भूत आहे. मी बघतो, बघतो. नका. थांब जरा. अरे कशाला? आवाज द्या. काय झालं? हे बघा भूत भूत हे बघा. कुठे? हे काय मला दिसत नाहीये. आतमध्ये आहे. ए, शांत बस. अहो भूत आहे ना घरात. शांत बस. नका जाऊ तिकडं. जरा बघू दे ना मला. हा बघा बघा. नका नका. जरा बघू दे ना मला. हा. हे बघ, काही नाहीये, काही नाही. रिकामी आहे. होय. आजी, उगाच आपण घाबरतोय. काही नाहीये. तू मला चहा पुन्हा दे. हा, चला. मला पुन्हा चहा दे. चला, चल चला. आजी, पुन्हा चहा दे. परत चहा पाहिजे. हो, मला पुन्हा चहा दे. चल लवकर, हा, आपण चल 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 लवकर. अरे अरे थांबा.
खूप छान खूप छान. खरंच हे असे जुने खेळ खेळले पाहिजे. आमच्या शहरातली मुलं म्हणून सारखे मोबाईलवरती गेम खेळतात. त्यापेक्षा लगोरी विटीदांडू हे खेळ खेळले पाहिजे. खूप छान. आम्हाला गावाला आल्यावर हे खेळ बघायला मिळाले. काय रे सक्षम मुलीला बाबा काय झालं? हे पहा काय? मी भूत बंगल्याचं अकाउंट ओपन केलेलं टिकटॉक वर. पहा किती लाईक्स आले. हे असल्या गोष्टी करायच्या नसतात मुलांनी, माहिती नाही तुला? बाबा मी या माध्यमातून सर्वांना पटवून देणार आहे. ह्या सर्व अंधश्रद्धा आहेत. शाबास बाप तसा बेटा. हा बोला. तो कॅम्पचा विचार करून कॅम्पचं ते हा ते बाबा मुंबईहून आलेला ग्रुप दिसत नाही. सांगतो ना. ते म्हणू आजी कुठे गेली? भूताने आजीला पळवलं की काय कळत नाही. आजी हा, काय आहे आजी काय आहे आजी आहेस ना तू? हा, आहे आम्हाला वाटलं भूत घेऊन गेलं की काय. नाही नाही अगं आजी एक इकडे ना. अगं शेजारच्या बंगल्यामध्ये एक साहस शिबिराचा ग्रुप आलाय. होय त्यांना राहण्यासाठी एक दिवस जागा आपली पाहिजे. हा ते आपल्यासोबत आजची रात्र झोपायला येणार आहे. हा. त्याला बघायचंय या बंगल्यातलं भूत. मी म्हटलं या. हा बाबा हे तुम्ही चांगलं केलं. आम्हालाही त्या ग्रुप मध्ये काहीतरी शिकायला मिळेल. हो त्यांच्याबरोबर खेळायचं मजा करायची. ते आता येतीलच. काय झालं तुला? तू कंटाळलीस का? होय बाबा काय झालं? मला बोर झालाय. टीव्ही सुद्धा इथे नाहीये. अगं आहे ना त्या खोलीत. चल चला चला आपण टीव्ही सुरू करूया. याला घेऊन जातेस? बापरे. हो. जायचं जायचं पण ही मुलं कुठे घेऊन जातील आणि कुठे सोडून येतील सांगता येणार नाही. ती बघ ही ये. तिला कालच्या वाजता बघतोय मी. इकडे ये. काय नाव तुझं? पिंकी पिंकी. भूत काय करतात बाथरूम मध्ये? भूत बाथरूम मध्ये आंघोळ करतात. अंघोळ आणि काय करतात बाथरूम मध्ये? कोणता साबण लावतात? संतूर साबण लावतात. भूत हो. चांगलं आहे आणि शॅम्पू? शॅम्पू कोणतं लावतात? बोल ना. ढव ढव ढव. जावा 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 जा. शॅम्पू म्हणतात. काय गोड मुलं आहेत ना. म्हणजे वाटतात गोड पण तशी गोड नसतात. कडू असतात कडू. हो मला माहिती आहे ना. एक नंबरची डायबिटीस मुलं असतात. तुमकडे आलं म्हणतात. आराम करा. दमले दमले सगळे. अगं काल म्हणे डोंगर चढला. डोंगर अख्खा डोंगर चढून गेल्यावरती पाय पसरून बसलो अरे पाय दुखतात त्यांचे. त्यांच्या समोर असं बसायचं नाही त्याला कोणी सांग अगं पण ते पाय दमलेत ते. ऐका रे. ए मुलांनो काय काय केलं? मजाच मजा. सांगा बरं. काका आज खूप मज्जा आली. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा झाडावर चढले. झाडावरचे आंबे झाडावरच तोडून खायला किती मज्जा आली काय सांगू. शाबास. अगं झाडावर चढणे काय मुंबईला साधं झाडाखाली उभा राहायला मिळत नाही तरी सॉलिड धमाल आली. वा. जंगलात करवंत बोर जांभळं सगळं मिळालं. शाबास. हे सर्व आम्ही मुंबईत विकत घेऊन खातो पण इकडे आल्यावर आम्ही खाण्यात वेगळीच मजा अनुभवली. अरे पण तुम्ही घाबरत नाही का रे? हा भीती वाटत नाही तुम्हाला? अहो काका एक वेळेस आम्ही घाबरू पण ही मला माझ्या डेंजर काम आहे. हे डेंजर नाही धाडसी मन धाडसी. आणि आजच्या मॉडर्न युगात आपण राहतोय घाबरायचं कशाला. आज रात्री आमचा जंगल फिरायचा प्लॅन आहे. रात्री जंगल फिरायचं प्लॅन? ते हात काढ बाजूला इकडे ये. इकडे ये. काय म्हणतोस? मोठे बोल. आज रात्री आमचा जंगल फिरायचा प्लॅन आहे. जंगल फिरायचं प्लॅन? जंगलात वाघोबा असतो. वाघोबा. तो वाघोबा खाणार ना तुला? मीच तुला खाऊन टाकेल. तू? अरे वाघाला कसं खाशील तू? वाघाला कसं खाशील? मीच तुम्हाला खाऊन टाकेल. मला पण खाशील. बघ कसं म्हणतोय. आणि आजीला? आजीला पण खाशील का बघ? आजीला पण खाशील? हे उंदीर आहे त्याला बसवा बस खाली.
थांबा थांबा सांगते. आजची रात आपण या बंगल्यातच थांबणार आहोत. मगाशी जे मी सांगत होते ना, तो हाच बंगला आहे. काय भूत बंगला? ग्रेट. या बंगल्यात चमत्कार होतात. न हलवता झोपाळा हलतो. खोल्यांच्या दरवाज्यात कुणी असतात. रात्री वेगवेगळे आवाज येतात. मग इथे महिलाचं धम्मालाच येणार. तुम्हाला हे सगळं ऐकून भीती नाही वाटत का रे? हा? भूत आहो काका, भूतबीत काही नसतं. सगळं अनशुद्ध आहे. काय म्हणतो? काय ते बोलला खरं? काय काय म्हणालास? आहो काका, भूतबीत काही नसतं. ते कळलं. सगळं अनशुद्ध आहे. अंधश्रद्धा. अंधश्रद्धा आहेत त्या. असो, अंधश्रद्धा आहे. चांगलं आहे, चांगलं आहे. शब्द उच्चार आणि आवाज चांगला आहे. हं? या सगळ्या अंधश्रद्धा आहेत. समजलं का? तो म्हणतो अंड. काय आहे? अंधश्रद्धा. झाली बोलू दे. आमची मुलं विचारा कुठे? हो तेच म्हणलं. आज आता आम्ही बघतोच. भूताला आज नक्की भेटूयात. हो. पण तुमची मुलं दिसत नाही. आमची मुलं पिंकी आहे ना, पिंकी. ती पाडू मावशीची पोरं. ते टीव्ही बघतात सगळेजण. हो का? टीव्ही वगैरे काय नाही. उद्या मुलांना आमच्याबरोबर पोहायला पाठवा. उद्या विहिरीत पोहण्याचा प्लॅन आहे. ए विहिरीत पोषण तू? या कशाला जाऊ? मला काही जीव नाही द्यायचा. हा. ए तुम्ही शिकवलं कोण? मी शाबास. एकदम एक नंबर काम झालं. अरे गावाला आल्यावर विहिरीत पोहायची मजा वेगळीच असते. आजकाल पोहायला कुठे मिळत नाही हो. त्या डब्यामध्ये स्विमिंग पूल, क्लोरीन, किती औषधं. विहिरीत पोहायची मजा. अगं मी पोहलो विहिरीत ना. हा. उडी मारली. आणि उडी मारली. कळायला गेला. तळामध्ये 2 मुलं बुडत होती. त्यांना वाचवलं मी. हा वाचवण्यात हुशार आहे मी. हुशार. कोण आलं? आवाज कसला येतोय? आवाज येतोय. हो कोणतरी सगळा आलं. आवाज मलाच येतो. हा मला पण येतो, पण मी सांगत भूत नाही. आली. माझ्या मागे भूत लागली आहे. काय झालं? काय झालं मावशी? माझ्या मागे भूत लागली आहे. घाबरू नका, घाबरू नका. मावशी काय झालं सांगा मला. सांगा काय झालं. माझ्या पाठला करत माझ्या मागे भूत लागली आहे. तुमच्या मागे भूत? हा, तुमच्या मागे भूत लागायची हिंमत कशी झाली? तेच ना. थांबा, घाबरू नका. कोणतरी ड्रामा करतंय. कोण आहे? कोण आहे? कोण आहे? ए कोणत्या वाडीतली यात्रा तुम्ही? ए कोण आहे? भूताची वाडी आहे का काय? नाही ग, कोणीच नाहीये. घाबरले. घाबरले. अरे मी तसं घाबरत नाही. मला बघितल्यावर सगळे घाबरतात. काका कोण आहे? हा मी घाबरत नसतो. कोण समोर आलं ना 2 लात मारायच्या. हा कमरेत लात मारणार मी. हो मी कोणालाही घाबरत नाही. समजलं का? काय झालं? बोलता कशाला? अरे झालं काय? अरे काय झालं? मागे भूत आलं. तसं काय मी घाबरलो. काय म्हणतो? कोणालाही घाबरत नाही. भूत येऊ दे नाही तर भूताचा बाप येऊ दे. असा बघ असा उभा आहे. हा किती वेळ शांत गेला. थांबा. हे 4 देशातली 4 भूत आहेत. हे बघा, एक चीन, एक जपान, एक भूतान, एक आसाम. वेगळे वेगळे चेहरे आहेत. कोणाचं कोणाचं. तू शांत बसशील? हा प्रत्येक वेळी बोलायला हो. शांत. ए काहीतरी काहीतरी प्रकार आहे. ए बोला. हा बंगला आमचा आहे. इथे आमचं राज्य आहे. कोणतं आहे इथून? हे बघा, पण आम्ही तुमचं केलंय तरी काय? अहो हे माझे पहिले शिबिर आहे. गप बस गप. कोण आहेस तू? हे आमचे
कानाखाली लावत आहे. हे? काय बोलतेस शांत बस काय? बोला. तुम्हाला काय काय हवंय तुम्हाला? आम्ही या बंगल्यातली भूत आहोत. निघून जाणार इथून, नाहीतर आम्ही तुम्हाला खाणार. हा, हा, हा. हो, हो, हो. पण सांगा तरी, आम्ही तुमचं केलंय तरी काय? या बंगल्यातून निघून जावा, नाहीतर मानगुट्यावर बसू. नको, अरे ते मुंबईची मुले आहेत. नारळ, कोंबडं, तुमचं जे काय असेल ते देऊ, पण तुम्ही इथून निघून जा. हा, निघून जा. नारळ कोंबडं काय पाहिजे विचारा. विचारू विचारा मग आता काय ए करायचं. ए ए ए भूतानो तुम्हाला काय पाहिजे ते देऊ पण आम्हाला मारू नका. काय पाहिजे तुम्हाला सांगा. हा हा, देऊ म्हणा, देऊ देऊ. हा सांगा. आम्हाला एक नारळ पाहिजे. एक नारळ ना देऊ 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 थांबा. 2 शेंडीचे. 2 शेंडीचा नारळ म्हणते. ठेवल्या त्याच्या बापानं. गप्प ए, बस. गप्प बस. गप्प बस बोलताय. हा, गप्प बस. अजून काय पाहिजे? आम्हाला एक कोंबडी पाहिजे. एक कोंबडी हवी म्हणतायत. एकच कोंबडी हवी. देऊ, 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 देऊ. पंख नसलेली कोंबडी. पंख नसलेली कोंबडी पाहिजे. पंख नसले सोडून द्या. कपास. आम्हाला एक बकरी पाहिजे, 2 पाय असलेली. 2 पाय असलेली बकरी. कोण कोण पाहिजे. 2 पाय असलेली बकरी कुठून आणायची? अरे 2 पाय असलेली बकरी यांना घेऊन जावा. कोण पाय हाय ती नव्हे. आणि तुला काय 4 पाय आहे ती? हा, पण तुम्हाला त्याला काय पाहिजे? बकरी. बकरी. हा बकरी. हा. आमच्याकडे लाल साडीतली बकरी आहे. बस मालकाशी बोलतेस तू? हा. हा? त्यांना पाहिजे तर घेऊन जा. नाही नाही ओ ताई कुठे गेल्या? कोण. काय नाव तुझं? पारुताई. पारुताई. या बाबा पारुताई कुठे आहेत? या इकडे आहेत. पारुताई. हवा, यांची उंची घाबरल्यामुळे कमी झाली. पारुताई तुमच्या पाया पडतो. 2 पायांचा बकरा, पंख नसलेली कोंबडी आणि आणि 2 2 शेंडींचा नारळ. म्हणजे नारळाची शेंडी इकडून ये आणि इकडून ये असं शोधून आणा आणि आमचा जीव वाचवा. आणाल काय? तुमच्याकडे बघून काही आणाल असं वाटत नाही. तरी पण मी हात जोडतो आणि जा वाढीत जा. थांबा थांबा थांबा. थांब थांब. काय बोललात तुम्ही? काय बोललात? ए गप्पा बस. मास्तर मॅडमला मास्तुरणी? मास्तुरी. मास्तुरी? मग काकाला काय बोलणार? कस्तुरी. बस. हा हे एकटंच कुठं निघालं बघा. धरा त्याला. ए, ए, ए. म्हणजे नाही 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 नाही. घेऊन इकडे या. थांब थांब मला त्याच्या बघू द्या तरी काय करते. ये चिली जपानी आहे इकडे. काय तू आम्हाला घेऊन जायचंय. आम्हाला घेऊन मारत भूताला म्हणतेस? आजी अगं ते भूत आहे. भूताला मारण्याचीच काय जवळ द्यायची हिंमत होत नाही आणि भूताच्या कानपडीत मारलीस. काय बोलत आहे ते. ते रात्री तुझी मान पकडणार. हा ए काय करायचं? ए भूतानो काय बोलायचं आता बोला. आता मला काय हो, हो, हो. ए, गप्प बस. ए, आम्हाला जाऊ दे ना अरे, घरी. यांना ए, बोला. जाऊ दे. ए, जाऊ दे. मला जाऊ द्या ना घरी. आता वाजले ती 12. मला जाऊ द्या ना घरी. गप्प बस घे. हे आता एक बोलतात आणि संध्याकाळी एक बोलतात. मधल्या येण्यात माणसाने काय करायचं. गप्प बसायचं. घाबरायचं घाबरायचं. पहिलं शिबिर आहे नाहीतर शेवटचं ठरायचं. शिकताय ना?
थांबा. हं. आम्ही नाचायचं आणि तुम्ही काय करायचं? सर्वांना मुंबईचा नाच करून दाखवा. मुलांनो, नाचा रे नाचा नाचा. नाचा. नाच बघायचंय. हा नाचू दे नाचू दे. या भूतानं नाच बघायचंय. ए भूतानो इकडे या. मी सांगतो, सांगू नका. ती 2 पायांची बकरी आहे ना, ती छान नाचते. तिला जरा नाचवा, पाहिजे ते गाणं वाजवा आणि नाचवा, वाजवा. हा तिला घ्या, तिला घ्या. माझ्याकडे येऊ नका, तिला घ्या. जा जा जा. अरे बापरे. माहिती तू असती, माहिती आहे. जा तिकडे. ए बोल आता. ए झालं नाचू. बोल. हो, या आगळी वेगळी भूत आहेत. बघायचं मॅडम? बघा, विचारा. मुलांनो, सांगा रे कोण आहात तुम्ही? कोण आहे? संतोष, बाळी, राणी आपली वाडीतली मुलं आहेत. अरे गंमत करत होते, गंमत. संत्या, बाया, राम्या आणि राणी तूही पाहिलं सर्वांनी? मॅडम हे सर्व तुम्ही केलं. हो म्हटलं, मला बघायचं होतं कोणाकोणाचा विश्वास बसतोय ते. सॉरी सर, आम्ही थोडा वेळ का होईना विश्वास ठेवला. हे पहा, ही तर रंगीत तालीम होती. आज रात्री या बंगल्यात कोणी सुद्धा झोपायचं नाही. सगळ्यांनी जागे राहायचं आणि कोण ते 2 फुटी भूत आहे त्याला पकडायचं, वाडी समोर उभं करायचं, वय वय बेदम मारायचं. होय. पण हे लक्षात ठेवा, कोणी घाबरायचं नाही. कोणी घाबरायचं नाही. आजी, जागते रहो. मेरे भरोसे मत रहो. आजी असं नाही करायचं. हे बघ, बंगल्याची ही बाजू तू सांभाळ. या बाजूला म्या. हा रात्री इकडे येऊ नका. हा, आता मार मिळेल तुम्हाला. तुम्हाला मी भूत समजून मारलं तर तुम्ही काय? माझी ही बाजू आहे. हे बघा, 2 फुटी भूत समोर आलं, पकडायचं, सोडायचं. पकडा म्हटलं की पकडायचं. हा. हो मॅडम, इकडे या. आता तुम्ही हे सावकाश सावकाश सगळं मोडाल तुम्ही. आहा, मॅडम ऑर्डर द्या, ऑर्डर द्या. हा मावशी, आम्हाला एक कोंबडी वाटत चाली पड का? अहो, कामाची ऑर्डर द्या, खायची ऑर्डर द्या. मुलांना बॅगा घेऊन या. जा. काय म्हणते ती? काय म्हणते? एक दो, एक दो, एक दो, एक दो, एक दो, एक दो.
काय म्हणतेस? अभिमान थांबणार. पण आई बाबांची परवानगी घेऊन या. हो. रात्रीचा विषय आहे. हो. कळलं? मला आई बाबांची कंप्लेंट नकोय. हो. जा. एक दो एक दो एक दो एक दो एक दो. मी तुमच्या जेवणाचं बघते. साधा घोडभर चहा नाही पाजणार. जेवण काय करताय? हा बघा काय जेवण मिळेल असेल तर पैसे देऊ आम्ही. तुमचं नाव काय? पारू. अगं बाई पारू. जाता का मावशी पण लवकर? कोंबडी बडी विसरू नका. हो जावा जावा आमची ऑर्डर घ्या. हो मॅडम आपण जरा गावात जाऊन चौकशी करूया. बरं. म्हणजे ह्या बंगल्याचा इतिहास कोण करतंय कोण आहे ह्याच्या मागे काही माहिती मिळते का बघूया. हो, हो, या ना. नाही, तेच वाटतं. जाऊया आपण चला. गाडीवर जाऊन हो. चौकशी करूया. हा म्हणजे खायची माहिती मिळेल. हे पहा कोणी पुढे पुढे जायचं नाही. इथे एक भूत पळून गेलेलं आहे. चला चला सावकाश. अहो मॅडम मुलाला ताब्यात घ्या जवळ. सावकाश हं. पुढे जाऊन देऊ नका. पुढे जाऊन देऊ नका. 2 फुटी भूत इथून पळून गेला आजी म्हणाली. हो, चला ऐकलं मी. सावकाश मनूला घ्या मनूला घ्या तिथे. हो. हा मॅडम मला भूताचे 2 पाय दिसत आहेत. अहो मलाही दिसतंय. अहो बाबा, हे माझे पाय आहेत. तू पुढे कधी गेलीस ग? मागे चल. ये बघ. आईसारखं पुढे 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 पुढे. मॅडम त्या आगाव आहे हं. लक्ष द्या तिच्याकडे. त्या सावकाश. हे पहा घाबरायचं नाही. आजी तिकडे एकटीच आहे. तिच्या मदतीला गेलं पाहिजे. बरोबर. सावकाश. हे बघा भूत टाळ्या वाजवतील पण आपण घाबरायचं नाही. या. लक्ष देऊ नका. लक्ष आपलं लक्ष विचलित करताय. कळलं? भूत म्हणतील हा हा हा. आपण काय म्हणायचं? हो हो हो. या. हो हो हो. हो हो हो. हो हो हो. मला वाटलं होतं 2 फुटी भूत एकच आहे पण इथे 100 भूत दिसत आहेत. हो मलाही वाटतंय. हो श्श्श. लक्ष द्यायचं नाही. लक्ष विचलित करताय. मॅडम पहिल्या रांगेत चौथं बघा पांढरं टी शर्ट घालून बसलंय. हा, दिसतंय दिसतंय. बापरे माणसांचा पेहराव केलाय. बरोबर आहे. लक्ष द्यायचं नाही. गावाकडे हा लक्ष विचलित करताय. लक्ष लक्ष मला माहितीये. अरे लक्ष विचलित करताय तुम्ही मला माहितीये. बघताय का? पकडा 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 पकडा. आजी 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 इथे इथे होतं. हो पाहिलं. हे बाबा
ही ना भूत आहे का काय हो ना हा? साहेब तुम्ही हाय त्या तुम्हाला ते म्हटलं होतं इकडे येऊ नका आजी तू इथे काय करतेस मी शोधत होते भूतांना काय सांगत होतीस हा? आजी नको ना. आजी आता बरं आहे थोडं थोडं मधल्या मधल्या येण्यात येतं जा वाटतं. जा जा आज जा आज जा बघ बघ मुलाकडे लक्ष दे हे घ्या, लक्ष दे हे घ्या. चल 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 मला बंगल्यातून आता मी तुम्हाला मारणार मी या बंगल्याचा मालक आहे मालक निघून जा निघून जा अरे म्हणजे आज आजी मुलाला घेऊन बाहेर या या, या. सापडलं या बाहेर. सापडलं भूत. या बाहेर. हे या या सगळे या पकड पकड ए अरे वा रे वा चारी बाजूने घेरलंय तुला आता तू पळून जाऊ शकत नाहीस हात पकडा रे जा तिकडे. ए पांढऱ्या तोंडाच्या काळ्या भूता ए घाबरे ए गप डोक्यात घाली सगळ्या बाजूने घेरलाय तुला कोण आहेस तू सांग मी या बंगल्याचा मालक आहे मग मी काय शिपाई आहे का मी शिपाई आहे अरे 1,00,000 रुपये गुगल पे केले ही प्रॉपर्टी विकत घेतोय मी ए पांढऱ्या तोंडाच्या काळ्या भूता ए मुलानो काय करायचं आपलं प्लॅनिंग काय टीचर ए मुलानो बोला मॅडम माझ्याकडे एक कल्पना आहे आपण अग्नी दाखवल्यावर भूत पळून जातात असं लोक म्हणतात बरोबर आहे बरोबर आहे. माचीस माचीस जा 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 किचनमध्ये पळ 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 ए दिया आम्ही याला इथं थांबून ठेवतो दिया दिया किचन जा दिया मारू मारू लहान पोर आहे ते लहान पोर आहे ते शांत हो बरा मी सांगतो कसं करायचं आता माती शेजार बघ तुझी वाट लागेल ए गावातल्या पोराला बोलवायचं कोण काम करतंय हा ती बारी हा बोल काय ते बोल मी बोलतो ऐका रे ऐका भूतकाळाच्या बंगल्यात भूताला पकडून ठेवलं आहे लवकर या रे तिकडे जाऊन ओरडा सगळे बारकं पोर आहे ते तुम्हाला शांत निघून जा या बंगल्यातून नाहीतर तुझं काय खरं नाही वाडीतले लोक ते येणार आणि तुला बाटलीत बंद करून ठेवणार हा, बाटलीत बंद करा. एवढं मोठं भूत बाटलीत कसं राहणार अरे मांत्रिक बाबा बरोबर त्याला शक्तीने बाटलीत बंद करून ठेवतो हा अरे दिया माचीस दिया ए इकडे ये. काय ते बोल मोठे बोल का लवकर आणूया दिया माझी सणाला गेली आता आईस्क्रीम खायला गेली काहीच कळत नाही तुला खायचं काय आईस्क्रीम चला ये की दिया कुठे बघूया आई, ये इकडे ये. दिया कुठे ये बघा नाही तिकडे उभा आहे. दिया ये दिया 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 माचीस शाबाश जा 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 ए माचीस माचीस ए नाही, नाही, नाही. अरे बापरे आजी 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 जळशील मरशील आता पेटशील बोल कोण आहेस तू 1 2 आणि 3 कोण आहेस तू अरे सायकल
मला आम्हाला काल भेटला होतास तूच तो बाजी सावंत. बाप रे, चला चालते वा माझ्या म्हाताऱ्याचा बंगला आहे हा, त्याचे जीव आहे या बंगल्यात, माझ्या म्हाताऱ्याचा बंगला आहे तो. बाजी काय हा प्रकार? सांगतो सांगतो सर्व सांगतो. ही माझी आई. याच बंगल्यात माझा जन्म झाला, याच खोलीत. हा बंगला आमचा होता. बाबांनी भूतकाळाकडून कर्ज घेतले होते. कर्ज फेडू शकले नाहीत म्हणून बाबांना फसवून कागदपत्रांवर खोटे सह्या करून तो हडप केला. मी काही कर्ज सुद्धा फेडले. मी तुमचे उरलेले कर्ज सुद्धा फेडले. पण हा बंगला दुसऱ्या कोणाला विकू नका. तो माझ्या नावावर करायला तयार नाही, पण तो मला द्यायलाही तयार नाही. म्हणून मी नाईलाजाने ही नाटक केलं. दुसऱ्या कुणी हा बंगला विकत घेऊन नाही म्हणून मला माफ करा. बाजी तसं वाडीतील लोकांकडून आम्हाला समजलं होतंच, पण हे तुझ्या तोंडून आम्हाला ऐकायचं होतं. हो, तुझ्या तोंडून ऐकायचं होतं. बाबा हे पहा, काय झालं? बंगल्याच्या अकाउंटवर 5 मिलियन लाईक्स आले 5 मिलियन लाईक्स. आणि काही लोक पत्ता सुद्धा विचारतात या भूत बंगल्याचा. अरे काय बोलताय काय तुम्ही? आणि हे सुद्धा दाखवलं या बंगल्याचा इतिहास. सर्व जगाला खरे काय ते कळू दे. मी सर्व शूटिंग करून ठेवलंय. पण बाजी काका, तुम्ही पोलिसांची मदत घ्यायची ना. अहो आम्हाला सर्व माहिती आहे हा इतिहास, पण गरिबांचं कोण ऐकणार? गरिबांचं कोण ऐकणार? अहो पारुताई, 1 मिनिट थांबा. गरिबांचं कोण ऐकणार? आता बघा कोण ऐकतंय ते. हॅलो, हा कोण? भूतकर बोलताय का? ॲडव्होकेट मोहन पवार बोलतोय. हो, तुमच्याच बंगल्यातून. हे बघा, एक मिनिट. ही प्रॉपर्टी आम्हाला नको आहे. ही जागा बंगला त्या बाजी सावंत आणि त्याच्या म्हाताऱ्या आईचा आहे. हे सर्व समजलं आम्हाला. बऱ्या बोलाने ही प्रॉपर्टी त्यांच्या ताब्यात द्या, अन्यथा गाठ माझ्याशी आहे. फोन ठेवा. साहेब, मी तुमचे आभारी आहे. तुमच्यामुळे मला माझा बंगला परत मिळेल. हो बाजी, अरे खोटं कधीच लपत नसतं. तेव्हा नेहमी सर्वांनी लक्षात ठेवा, नेहमी खरे, कधी कोणाची फसवणूक करायची. हा, अरे मला सांगा, हे तोंडाला लावून कोणी भूत होईल का? हे बघा. अरे हे तोंडाला लावून कोणी भूत होईल का बाजी? आजी कुठे गेले? घाबरले. अरे पण त्यांना कुठे माहितीये, खऱ्या अर्थानं या कोकणात, या बंगल्यात सोन सकाळ झालीये. ए बाहेर या, भूत दिसत नाहीये. ए बाहेर या सगळे.
कलाकारांना अभिनेत्री नैना आपटे यांच्या हस्ते एक गौरवचिन्ह देण्यात येणार आहे. आपण सर्व कलाकारांचं जोरदार टाळ्या वाजवून अभिनंदन करायचं आहे. या सुट्टीतील आमचा 2025